नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण समरूपता ह्या प्रकरणाची संपूर्ण बेसिक कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत. समरूपता म्हणजे काय आणि समरूपता आणि एकरूपता ह्याच्यामध्ये काय फरक आहे तो आपण समजून घेणार आहोत. तर सुरू करूया. प्रथम समजून घेऊया एकरूप आकृती. आता एकरूप आकृती म्हणजे काय असतं, तर आपण बघा दोन वर्तुळ घेतलेत, दोन स्टार घेतलेत आणि दोन स्क्वेअर घेतलेत म्हणजे चौरस घेतलेत. दोन वर्तुळ आहेत. आता आपण काय करतो, ते एक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळावर ठेवतो आणि ते तंतोतंत जुळते, किंवा एक स्टार आपण दुसऱ्या स्टारवर ठेवतो आणि तो तंतोतंत जुळतो. तुम्ही बघू शकता, आपण एक स्टार किंवा एक स्क्वेअर जेव्हा एकावर एक ठेवतो तेव्हा ते अगदी तंतोतंत एकसारखे आहेत. तर ह्याच्यावरून आपण काय म्हणतो की ह्या आकृत्या एकरूप आकृत्या आहेत. तर समान आकार आणि समान माप असलेल्या आकृतीला आपण एकरूप आकृती असे म्हणतो. आता आपण बघूया समरूप आकृती आणि एकरूप आकृती याच्यामध्ये काय फरक असतो. तर समरूपता म्हणजे काय, तर आपण एक उदाहरण घेतलंय. हा आहे ताजमहाल, म्हणजे खऱ्या ताजमहालचा फोटो घेतलाय आपण ते जो खेळण्यातला ताजमहाल आणतो त्याचा एक फोटो घेतला. आता दोन्ही इमेज जर तुम्ही बघितल्या तर दोन्ही अगदी एकसारख्या दिसतात, म्हणजे त्यांचा आकार एकसारखा आहे, परंतु त्यांचे मेजर्स, त्यांचे माप मात्र वेगवेगळे आहेत. किंवा खरी पृथ्वी बघा आणि आपण अभ्यास करण्यासाठी जो पृथ्वीचा गोल वापरतो, जे मॉड्यूल वापरतो ते बघा, अगदी एकसारखे दिसतात आणि फोटो काढला तर अगदी एकसारखा दिसतो. पण तुमच्या लक्षात येईल की दोघांच्या मापांमध्ये खूप मोठा फरक असतो. ठीक आहे, आकार मात्र एकसारखे दिसतात. अजून आपण एक उदाहरण बघूया. विमान, हे आहे खऱ्या विमानाचा फोटो आणि बाजूला तुम्ही बघता तर आपल्या खेळण्यातल्या विमानाचा फोटो. अगदी त्याचं मॉड्यूल आहे सेम टू सेम, पण मापामध्ये खूप मोठा फरक असतो. तर आपण असं म्हणू शकतो की समरूप आकृतींचा आकार समान असतो, परंतु माप मात्र समान किंवा वेगळे असते. आपण असं म्हणत नाही की वेगळे असते, कारण कधी कधी समरूप आकृत्या आहे एकरूप आकृत्या सुद्धा असू शकतात. आपण पुढे जाऊया. आता जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण काय करतो, तर एक त्रिकोण घेतला, त्रिकोण एबीसी, आणि तोच त्रिकोण आपण दुसरीकडे घेतला, त्रिकोण एबीसी. आता आपण काय करतो, तर दुसऱ्या त्रिकोणाला झूम करतो, एक्सपांड करतो आणि मोठं करतो. जेव्हा आपण त्याला डबल करतो, त्याचं मेजरमेंट, आपण त्याचं माप जे आहे ते जेव्हा डबल करतो, दुप्पट करतो, तेव्हा ती आकृती अशी दिसते बघा. एबीसी जेव्हा डबल केली तेव्हा अशा पद्धतीने त्रिकोण दिसायला लागला. आता आपण काय करतो, त्याची नावं चेंज करतो, म्हणजे त्याला आपण PQR करतो. म्हणजे पहिला त्रिकोण आपला एबीसी आहे, तर दुसरा त्रिकोण आपला आहे PRQ. आता त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PRQ असं जेव्हा असेल तेव्हा नीट समजून घ्या की हे दोन त्रिकोण जर समरूप असतील एकाच एक संगतीनुसार, तर कोण ए बरोबर कोण P असतो, कोण B बरोबर कोण R असतो आणि कोण C बरोबर कोण Q असतो. जर एकाच एक संगतीनुसार हे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांचे संगत कोण काय असतात, समान असतात. तर समरूप त्रिकोणांचे संगत कोण एकरूप असतात असं आपण म्हणू शकतो. ओके, आता मेजरमेंट बघा, तर AB समजा 8.5 सेंटीमीटर आहे आणि PR का आहे 17, डबल केलंय आपण, तर हे 8.5 असेल तर ते किती आहे, 17 आहे. किंवा BC 5 सेंटीमीटर असेल तर RQ किती असणार आहे, 10 सेंटीमीटर, कारण आपण एक आकृती अगदी दुसऱ्या आकृतीच्या डबल केलेली आहे. AC 10 सेंटीमीटर आहे तर PQ किती असणार आहे, 20 सेंटीमीटर. म्हणजे आपण लिहू शकतो AB छेद PR, संगत बाजू बघा, बरोबर छेद 8.5 छेद 17. जर आपण हे सोडवलं तर उत्तर येईल 1/2 किंवा 1/2, बरोबर. किंवा आपण दुसऱ्या संगत बाजूंची जोडी बघूया, BC छेद QR. हे जर आपण केलं तर 5/10 येईल, म्हणजेच 1/2. किंवा तिसरी जोडी बघूया, AC छेद PQ जर आपण करू तर होईल 10/20, म्हणजेच 1/2. म्हणजे AB छेद PR बरोबर 1/2, BC छेद QR बरोबर 1/2 आणि AC छेद PQ बरोबर 1/2.
तर सगळे जे प्रपोर्शन आहेत, सगळे जे रेशो आहेत ते प्रमाणात आहेत असं आपण म्हणू शकतो. आता याच्यावरून आपण एक सरळ साधं वाक्य किंवा स्टेटमेंट म्हणू शकतो. तर समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. जास्त डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी आपण दोन त्रिकोण घेऊया. तर त्रिकोण एबीसी आहे, ज्याची AB आहे 4 सेंटीमीटर, BC आहे 5 सेंटीमीटर आणि AC आहे 6 सेंटीमीटर. आणि कोण BAC आहे 70 अंश, कोण B आहे 80 अंश आणि C आहे 30 अंश. आता आपण काय केलं, त्याला एक्सपांड केलं, त्याला डबल केलं, तर आपल्याला ABC जो त्रिकोण होता त्याला आपण नाव दिलं PQR. त्याचं माप वाढवलेलं आहे, पण ABC समरूप PQR आहे. तर PQ आपण केला 8 सेंटीमीटर, QR केला 10 सेंटीमीटर आणि PR केला 12 सेंटीमीटर. अगदी सगळ्या बाजू आहेत त्या दुप्पट झालेल्या आहेत. आता जर आपण त्यांचं रेशिओ लिहिला तर काय लिहू शकतो आपण, AB छेद PQ बरोबर 1/2, BC छेद QR बरोबर 1/2 आणि AC छेद PR बरोबर 1/2. याच्यावर आपण लिहू शकतो AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR. तर समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि समरूप त्रिकोणांचे कोन संगत कोन एकरूप असतात. आता जर आपण बाजू डबल केली, बाजू दुप्पट केली, तर बघा कोन दुप्पट होतो का, तर कोन आहे तेवढाच राहतो. हे सगळ्यात महत्वाचं. कोन एकरूप असतात आणि बाजू प्रमाणात असतात. बरोबर, म्हणजे आपण जरी बाजू डबल केली तरी कोन जो A होता 70 तो P बघा 70 अंश आहे, B 80 होता तर Q 80च आहे आणि C 30 होता तर R सुद्धा अजून 30च आहे. फक्त बाजू हे दुप्पट झालेल्या आहेत. तर समरूप त्रिकोणांचे संगत कोन काय असतात, एकरूप असतात. आता ही एकाच एक संगती समजून घेऊया. तर ABC समरूप जर PQR असेल, बरोबर, तर आपण AB छेद PQ लिहितो. दोन्हीकडे आपण पहिली अक्षर घेतो, म्हणजे AB छेद PQ. हे नीट समजून घ्यायचंय. एकाच एक संगती, इकडे खूप गडबड होते आपल्याकडून. बरोबर, आपण इकडे BC घेतलं तर इकडे आपण घेणार QR, तर BC छेद QR बरोबर. आता आपण इकडे AC घेतलं म्हणून आपण इकडे घेणार PR, तर AC छेद PR असं आपण लिहू शकतो. तर समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू नेहमी प्रमाणात असतात हे आपण अशा पद्धतीने दाखवू शकतो. कोन घेताना सुद्धा पहिल्या कोनाच्या सोबत संगत कोन आहे तो पहिला कोनच घ्यायचा आहे. म्हणजे कोन A बरोबर कोन P, कोन B बरोबर कोन Q आणि कोन C बरोबर कोन R अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. तर समरूप त्रिकोणांची संगत कोन जे असतात ते एकरूप असतात. ABC समरूप त्रिकोण QRP जर आपण उलट दिलं असेल तर काय करायचं, आपण पूर्ण व्यवस्थित समजून घेऊया. आता त्रिकोणाचं नाव तर वेगळं दिलं असेल आणि एकाच एक संगती जर वेगळी दिली असेल तर आपण काय लिहितो, तर AB छेद QR होणार. इकडे AB छेद QR बरोबर BC छेद PR किंवा RP बरोबर AC छेद PQ अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. तर एकाच एक संगती नीट बघून घ्यायची आहे आणि त्याच्यानुसारच आपल्याला त्यांचे जे रेशिओ आहेत ते लिहायचे आहेत. आता इकडे कोन लिहिताना आपण काय करणार, तर कोन A बरोबर कोन Q, कोन B बरोबर कोन R आणि कोन C बरोबर कोन P अशा पद्धतीने आपण लिहू शकतो, कारण समरूप त्रिकोणाची संगत कोन. तर व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर पेजवर बघत असाल तर फॉलो नक्की करा. काही डाऊट असेल तर कमेंट करू शकता, म्हणजे मी तुमच्या कमेंटला उत्तर देऊन जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने अजूनही क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.